ख्रिसमस दरम्यान मॉलमध्ये तोडफोड झाल्याची बातमी समोर येते. बऱ्याचदा ख्रिसमस नवीन वर्षाच्या निमित्ताने मॉल आणि शॉपिंग सेंटरमध्ये सजावट केली जाते, दुकानं सजवली जातात. सोबतच पर्यटक सुद्धा या दरम्यान फिरण्यासाठी घराबाहेर पडतात, सुट्टीचा आनंद घेत असतात, सणादरम्यान शॉपिंग करत असतात. महत्वाचं म्हणजे मॉलमध्ये विशिष्ट सणांदरम्यान सजावट केली जाते. त्यानुसार रायपूरमधील सुद्धा एका मॉलमध्ये अशीच सजावट ख्रिसमस दरम्यान करण्यात आली. मात्र काही हिंदू गुंडांनी एकत्र येत मॉलमध्ये घुसून संपूर्ण सजावट तोडल्याचं पाहायला मिळतंय. या मॉलमध्ये ख्रिसमससाठी केलेली सजावट या गुंडांनी तोडफोड करून काढून टाकली आहे. दिवसाच्या वेळेला ही घटना घडली, भर दिवसा ही घटना घडली. या दरम्यान मॉलमध्ये ग्राहक पर्यटक सुद्धा होते आणि त्यामुळे गुंडांची दहशत इथे पाहायला मिळतंय. मॉलमध्ये तोडफोड झाल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अचानक शिरून गुंडांनी धुमाकूळ घातल्यामुळे मॉलच्या स्टाफमध्ये, ग्राहकांमध्ये, पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात मॉलचं नुकसान झालंय. सोबतच कशा प्रकारे इथे ही मोठी तोडफोड केलेली जाते हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतच असेल. मॉलमधील सुरक्षा रक्षक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तरी सुद्धा गुंडांची ही टोळी तोडफोड करताना दिसते. रायपूरमधील एका मॉलमध्ये जातीयवादी हिंदू गुंडांनी ख्रिसमसच्या सजावटीवर हल्ला करून त्याची तोडफोड केली आहे. त्यामुळे परिसरात संतापाचं वातावरण पसरलंय. या घडलेल्या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.